आता या प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगायच्या. एक तर आपल्या सर्वांना माहिती आहे, युवा संघर्ष यात्रा ही आता आपण महाराष्ट्र धर्मासाठी, युवांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या नागरिकांच्या हितासाठी ही काढलेली आहे. आज या यात्रेचा 4था दिवस. 2 ऑक्टोबर रोजी आदरणीय पवार साहेबांशी चर्चा करून आज युवा पिढीमध्ये असणारी खतखत, युवा पिढी समोर असणारे प्रश्न, अडचणी, याच्यावर कुठेतरी सरकारचं लक्ष हे आपण केंद्रित केलं पाहिजे. तसंच याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, कष्टकऱ्यांच्या अडचणी आहेत, छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत. मग याबाबत सरकारचं लक्ष वेधून या अडचणी आपल्याला कशा सोडवता येईल अशी चर्चा जेव्हा आदरणीय पवार साहेबांबरोबर झाली तेव्हा त्यांचं मत आलं की आज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता संघर्ष करत आहे, युवा संघर्ष करत आहे. यांचा जो संघर्ष आहे तो खूप मोठा आहे. या संघर्षाचं प्रतीक म्हणून जर तुम्हाला काहीतरी करता आलं त्याचा तुम्ही विचार करा, लोकात जावा, लोकांशी चर्चा करा. जे मुद्दे तुमच्याकडे आलेत ते तेवढेच नसतील, अजून अनेक मुद्दे तुम्हाला लोकांमध्ये गेल्यानंतर कळतील. मग हे सांगितल्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आम्ही सर्वांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि आपण युवा संघर्ष पदयात्रा काढत आहोत असं जाहीर केलं. 9 ऑक्टोबरला आपण अजून एक पत्रकार परिषद घेतली आणि मग आपण कुठल्या दिवशी यात्रा सुरू करणार आहोत, ती कुठल्या कुठल्या तालुक्यातून जाईल, त्याचं स्वरूप काय असेल, त्याच्याचबरोबर आपण कुठले मुद्दे घेत आहोत हे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सर्वांनी मिळून सांगितलं. आणि मग ठरल्याप्रमाणे 24 ऑक्टोबर रोजी पुण्यामध्ये आपण आशीर्वाद यात्रा दसऱ्याच्या निमित्तानं काढायची. त्या यात्रेमध्ये युवा मोठ्या संख्येने येतील. त्यांचे प्रश्न प्रामुख्याने आपण मांडतच आहोत. आणि मग आदरणीय पवार साहेब तिथे येऊन आपल्या सर्वांना संबोधित करतील असं ठरलं होतं. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर 24 ऑक्टोबर रोजी तशाच पद्धतीने एक आशीर्वाद यात्रा झाली. खूप चांगला प्रतिसाद. दसऱ्याचा दिवस असताना, घरी सणासुदीचे कार्यक्रम असताना सुद्धा युवा मोठ्या संख्येने तिथं आले आणि ती आशीर्वाद यात्रा पुण्यामध्ये संपन्न झाली. 25 तारखेपासून आपण तुळापूर पासून दिवसाला 18 ते 20 किलोमीटर करत आपली मुख्य यात्रा जी आहे त्याची सुरुवात करणार होतो. 24 तारखेला आपण महात्मा फुले वाड्याला गेलो, तिथं दर्शन घेतलं. लाल महालाला गेलो, तिथं दर्शन घेतलं. लहुजी वस्तादांनी जी पहिली तालीम सामान्य लोकांसाठी काढली होती तिथं जाऊन आपण दर्शन घेतलं. आणि 25 तारखेनंतर तुळापूर पासून
आपल्या यात्रेची सुरुवात झाली. सकाळच्या वेळेस छत्रपती संभाजी राजांच्या विचाराने प्रेरित झालेली भूमी, त्या भूमीचं दर्शन घेतलं आणि आम्ही आमची यात्रा सुरू केली. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपली यात्रा 15 किलोमीटरनी पुढे गेली होती, तेव्हा कुठंतरी आम्हाला कळालं की युवांच्या हितासाठी आणि प्रामुख्याने मराठा समाजाच्या युवांसाठी लढणारे, जे प्रामाणिकपणे लढणारे जे जरांगे पाटील आहेत, त्यांनी निर्णय घेतलाय की ते परत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि युवांच्या प्रश्नांसाठी उपोषण करणार आहेत. आता याच्या मागची पार्श्वभूमी आपण सर्वांनी जर बघितली तर जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत अनेक अशी आंदोलनं केलेली आहेत आणि ती प्रामाणिकपणे केलेली आहेत आणि 6 आंदोलनं अशी झालीत असं आम्हाला समजतं. जे शेवटचं आंदोलन होतं ते शांततेत सर्वांना विश्वासात घेऊन ते जेव्हा करत होते, तेव्हा जी घटना घडली ज्याचा निषेध हा अख्ख्या महाराष्ट्राने केला, मराठा समाजाने केला, सर्व इतर समाजाने केला, तो म्हणजे त्या दिवशी जे काय लाठीचार्ज झाला, महिलांवर झाला, युवांवर झाला आणि त्याचा निषेध हा आपण सर्वांनी केला. त्यानंतर सरकार हे जरांगे पाटलांची चर्चा करायला सुरुवात केली. त्याच्या पहाटेच्या वेळेस मी स्वतः तिथं गेलो होतो. डॉक्टरांची चर्चा केली, सामाजिक कार्यकर्त्यांची चर्चा केली, तिथल्या अडचणी समजून घेतल्या. कशा परिस्थितीने, कुठल्या वातावरणामध्ये, कोणाच्या आदेशाने त्या गोष्टी तिथं झाल्या, तिथं असणाऱ्या लोकांनी सांगितले. आदरणीय पवार साहेब दुसऱ्या दिवशी जाऊन तिथं भेटले. जेव्हा सरकारकडनं मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील, जेव्हा अनेक वेळा ते भेटले, तेव्हा कदाचित 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे अंतरवलीला, सराटीला दाखल झाले आणि मग तिथं काही शब्द या स्वाभिमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिले, ज्याच्यामध्ये 30 दिवसामध्ये आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं त्यांनी सांगितलं. व जरांगे पाटीलांनी त्यात अधिकचे 10 दिवस दिले, म्हणजे 40 दिवस हे सरकारकडे होते. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं, तिथे असणाऱ्या अनेक युवांवर पोलिसांकडनं वेगळ्या वेगळ्या कलमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मग असंही सांगण्यात आलं होतं की 24 तासामध्ये आम्ही ज्या कुठल्या कारवाई केल्या असतील त्या मागे घेऊ आणि इतरही मुद्दे त्या चर्चेमध्ये झाले. आणि मग जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर, मंत्र्यांवर विश्वास ठेवून त्यांचं उपोषण मागे घेतलं आणि त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन, तालुक्यांमध्ये जाऊन त्यांनी सभा घेतल्या, लोकांशी चर्चा केली. आता 24 सप्टेंबर पर्यंत, 24 ऑक्टोबर पर्यंत वेळ हा देण्यात आला होता. त्या 40 दिवसामध्ये कुठेही कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेली कारवाई ही मागे घेतली नाही. त्याच्याच बरोबर
जो आरक्षणाचा शब्द दिला होता त्याबाबत सुद्धा कुठेही ठोक असा निर्णय सरकारकडनं घेण्यात आला नाही. आम्हा सगळ्यांना वाटत होतं की जेव्हा आपण या स्वाभिमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तेव्हा दिलेला शब्द हा कुठेतरी कसा तरी हा पाळलाच पाहिजे. आता ह्याच्यामध्ये चर्चा करून मार्ग 100% निघाला असता. त्याच्यामध्ये केंद्राचं सहभाग असणं पण तितकंच महत्त्वाचं होतं. केंद्रात आपण गेला असता, चर्चा केली असती, तुम्ही काहीतरी निर्णय घेताय हे कुठेतरी दिसलं असतं तर कदाचित जरांगे पाटील असतील, त्यांच्याबरोबर इतरही सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्येक गावामध्ये आता लोक आंदोलन करत आहेत, त्यांनी समजून सुद्धा घेतलं असतं की सरकार प्रयत्न करत आहे. पण कुठेही तशा पद्धतीच्या बैठका झालेल्या दिसल्या नाहीत, चर्चा झालेली दिसली नाही. आणि मग कुठेतरी वातावरण हे बिघडत गेलं. शेवटी संवाद साधल्याशिवाय निर्णय हा घेतला जाऊच शकत नाही. पण तुम्ही संवादाची भूमिकाच जर घेत नसाल, केंद्रात जाऊन चर्चा करत नसाल, तर याचा मार्ग कसा निघेल अशी दबक्या आवाजात चर्चा आता सामान्य लोकांमध्ये कुठेतरी सुरू झालेली आहे. त्यामुळे मग हे वातावरण असताना कुठेतरी निर्णय घेतला जाईल हे मनामध्ये असताना आम्ही 3 ऑक्टोबरला पदयात्रा आपण युवांच्या हितासाठी काढणार आहोत हे कुठेतरी जाहीर केलं. आणि त्याच्यामध्ये मुद्दे जे आपण घेतले होते हे एकतर युवांची एकजुटीची ताकद किती असते हे कुठेतरी तुम्ही जाणून घ्या. युवा संघर्ष यात्रा जाहीर केल्यानंतर 12 दिवसातच ज्या पद्धतीने या यात्रेला सोशल मीडिया, ऑनलाईन मीडिया, वेबसाईटवर रिस्पॉन्स मिळायला लागला, ते सगळं बघितल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट नोकर भरती ही सरकारकडनं मागे घेण्यात आली. GR मागे घेतला. त्याच्यातून लाखो या महाराष्ट्रातल्या युवांना फायदा झाला. दुसरा मुद्दा आम्ही घेतला होता 2,50,000 रिक्त पदे हे त्वरित भरण्यात यावी. त्याच्याच बरोबर जी काय परीक्षा शुल्क 1,000 रुपयाचा घेतला जातो, जो घेतला गेला आहे तलाठी भरती आणि इतर भरतीसाठी, तो मागे देण्यात यावा. पेपरफुटीचा कायदा हा करण्यात यावा. शिक्षक व प्राध्यापक भरती करण्यात यावी. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या ठिकाणी IT पॉलिसी वेगळी काढण्यात यावी आणि तिथं IT कंपन्या कशा येतील यासाठी धोरण करावं. कृषीमध्ये दुबार पेरणी करून अनेक शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत. दुष्काळाचं वातावरण अनेक आणि खास करून मराठवाड्यामध्ये तिथं दिसताना सरकारकडनं कुठेही ठोक पावलं ही घेतली जात नाहीत आणि ते सरकारकडनं घेतली जावी यासाठी आपण प्रयत्न करत होतो. तसंच विम्याचा पैसा सुद्धा शेतकऱ्याला जो मिळाला नाही तो लगेच मिळावा हाही मुद्दा आपण घेतला होता. त्याच्याबरोबर मराठवाडा भागासाठी आत्महत्याचा जो रिसर्च केला गेला, ज्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतोय तसं डॉक्युमेंट सुद्धा एका अधिकाऱ्याने दिलं होतं. त्याच्यावर त्वरित सरकारकडनं निर्णय घ्यावेत असाही मुद्दा आपण घेतला होता. शाळा दत्तक योजना रद्द करावी, सामूहिक शाळा योजना रद्द करावी. सारथी, बार्टी, महाज्योती व TRTI या संस्थेना प्रत्येकी 1,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये देण्यात यावे. तसंच विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप मिळत नाही ती मिळण्यात यावी. दिव्यांग व्यक्तीला सुद्धा मदत व्हावी. त्याच्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेमध्ये आपल्याला ड्रगच्या विळख्यात असणाऱ्या युवांच्या बाबतीतले आपण मुद्दे घेतले होते आणि ज्या पद्धतीने पहिला मुद्दा हा स्वीकारला, आमचा विश्वास होता की टप्प्याटप्प्याने 45 दिवस होऊस तर हे त्यातले मी जे बोलले ते सर्व मुद्दे हे निकाली लागतील असं आम्हा सगळ्यांना विश्वास होता. 100% लागले असते. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण शेवटी मराठी माणसं आहोत, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये राहणारी स्वाभिमानी माणसं आहोत. आपला महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे अशी भूमिका आपण सर्वांनी अनेक वेळा घेतलेली आहे. आणि आजची परिस्थिती आपण जर बघितली तर आज ज्यांच्यासाठी आपण लढत आहोत त्यातले अनेक युवा
आत्महत्या करताना आज आपल्याला बघायला मिळतं. अतिशय वाईट वाटतं ही गोष्ट बघितल्यानंतर. त्याच्याचबरोबर सरकारकडनं कुठलीही ठोक पावलं ही घेतली जात नाहीत. त्याच्याचबरोबर अनेक वेळा फसवलं जातं, सगळ्याच समाजाला फसवलं जातं, युवांना फसवलं जातं. अशाच परिस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी जेव्हा आपले मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, दिल्लीतूनच तोडगा निघेल याचा विश्वास आम्हा सगळ्यांना असताना आम्हाला असं वाटलं आणि सगळ्यांनाच असं वाटलं तिथं प्रधानमंत्री साहेबांबरोबर कुठेतरी सकारात्मक चर्चा झाली असावी. पण मग काल अहमदनगरच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी कुठेही मराठा समाजाचा मुद्दा तिथं काढला नाही. त्यांनी फक्त एक वाक्य वापरलं असतं की मराठा समाजाच्या युवांना मी विनंती करतो की आपण याच्यावर विचार करत आहोत, आपण स्वतःची काळजी घ्या, आम्ही लक्ष ठेवून आहोत, कुणीही चुकीचा निर्णय तिथे घेऊ नका, जरांगे पाटलांची तब्येत ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. हे असे 4 शब्द तरी त्यांनी घेतले असते तर कुठेतरी आज या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आता चिघळत चाललंय ते झालं नसतं. मी ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे की जेव्हा 25 तारखेला आम्हाला कळालं की जरांगे पाटील हे परत एकदा उपोषणाला बसत आहेत, त्याच दिवशी संध्याकाळी मी स्वतः आणि आमच्यातले काही जणांनी भूमिका घेतली की दुसऱ्या दिवशी, कारण का आपण चालत आहोत युवांच्या हितासाठी, पण एक प्रामाणिक कार्यकर्ता जर प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या युवांसाठी लढत असेल आणि ते जर उपोषणाला बसत असतील तर मग आपणही कुठेतरी एक पाठिंबा तिथं त्या प्रयत्नाला दिला पाहिजे अशी भूमिका घेऊन दुसऱ्या दिवशी 18 किलोमीटर चालत असताना सुद्धा आमच्यातल्या अनेक जणांनी अन्नत्याग केलं. आम्हाला असं वाटत होतं की एक दिवस उपोषणाला झाल्यानंतर सरकार सिरियसली घेईल, त्यांच्याबरोबर कुठेतरी चर्चा करेल, पण कालच्या दिवशी तसं काही झालेलं दिसत नाही. काल पंतप्रधान येऊन सुद्धा त्यांनी कुठेही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे सरकार या बाबतीत किती सिरियस आहे हे आज तरी काय सांगता येणार नाही. आमच्यासाठी प्रत्येक युवाचा जीव हा महत्त्वाचा आहे. आज जे युवा आत्महत्या करत आहेत ती गोष्ट बघून अतिशय दुःख वाटतं. अशा परिस्थितीमध्ये तसंच जरांगे पाटलांची जी तब्येत आहे ती आज खालावली आहे आणि खालावत जाईल असं अनेक तिथं असणाऱ्या डॉक्टरांचं आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मनामध्ये हा विचार जेव्हा आमच्या येत होता, आमच्यातली चर्चा होत होती, म्हणूनच तुम्ही जर बघितलं आज दुपारचा जो टप्पा होता तो आम्ही पूर्ण केला नाही. ज्या ठिकाणी आमचा सकाळचा टप्पा संपला तिथंच आम्ही थांबलो. माझ्याबरोबर इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आलेले आहेत. त्यांनी व्यक्तिगत मला एक पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये जे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिका छत्रपती संभाजीनगर त्या भागातली असेल इतर आसपासच्या भागातली त्यांनी व्यक्त केली. बीडचे पदाधिकारी थोड्याच वेळात इथं येत आहेत आणि आले आहेत. जिल्हा अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर आलेले आहेत, इतरही सर्व मान्यवर इथं आलेले, जालन्याचे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा फोनवर आमच्या सर्वांशी चर्चा केली, आम्हाला विनंती केली. आमच्या मनामध्ये हा विषय चाललाच होता. काल रात्रीपासून आम्ही सातत्याने सर्वजण चर्चा करत होतो. सकाळी सुद्धा आमच्या सगळ्यांची चर्चा झाली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमच्या मनामध्ये त्याबाबत एक विचार सुद्धा होत होता आणि मग आज इथं ह्या सर्व जालना असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, तसंच पश्चिम महाराष्ट्रातले अनेक इथं देवदत्त भाऊ निकम सुद्धा आहेत, इथं पवारताई आहेत, पुणे जिल्ह्यातले पदाधिकारी भेटले. अनेक फोन आले, मलाही आले, पदयात्रींना सुद्धा आले, आमच्याबरोबर चालणारे जे सर्व पदाधिकारी होते त्यांना सुद्धा आले
आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्हा सगळ्यांची भूमिका आहे की आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तिथं कुठंतरी शांततेची जरूरत आहे. सगळ्यांनाच एकत्रित येण्याची जरूरत आहे. जे आज युवा पिढीसाठी लढत आहेत त्यांना कुठंतरी आपल्या सर्वांना पाठिंबा हा दिलाच पाहिजे. जरांगे पाटलांच्या आरोग्याची काळजी ही आपण घेतलीच पाहिजे. आज युवा जे आत्महत्या करत आहेत त्याची नोंद घेतलीच पाहिजे आणि आत्महत्या थांबवाव्यात यासाठी आपल्या सर्वांना पार्टीचे लेबल काढून या स्वाभिमानी महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आपला जो काय प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करावा लागेल आत्महत्या थांबवण्याचा. आणि हे वातावरण अजून वेगळ्या दिशेने जाऊ नये यासाठी या महाराष्ट्रातली तमाम जनतेने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून आपला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे. युवांना संधी मिळाली पाहिजे. युवांचं ऐकलं गेलं पाहिजे. यासाठी आम्ही एक निर्णय सर्वजण मिळून घेत आहोत की ही यात्रा जी आपण युवांसाठीच काढली होती, महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी काढली होती, महत्त्वपूर्ण विषय घेऊन काढली होती, ती काही काळ आपण स्थगित करत आहोत. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा पुढे आपण ही यात्रा कशी घेऊन जाणार आहोत याचा निर्णय हा आपल्या सर्वांना आम्ही देऊ. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला स्वाभिमानी महाराष्ट्र, स्वाभिमानी मराठी माणूस याला कुठलीही आज अडचण येऊ नये यासाठी नागरिक म्हणून आम्ही सर्वजण जे आज संघर्ष करत आहेत त्यांच्याबरोबर आहोत. जी काही मदत आम्हा सर्वांना करता येईल ती 100% आम्ही करू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि जात असताना गेल्या 4 दिवसामध्ये ज्या ज्या संघटनेने आम्हाला निवेदन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक संघटना आहे भरती पटकनी व्हावी म्हणून, MSME कामगार कॉन्ट्रॅक्टवर आहेत त्यांनी आम्हाला पत्र व्यवहार केला आहे, MSF महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स त्यांनी त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत, कम्प्युटर ऑपरेटर, संगणक परिचालक, आशा सेविका, वकील संघटना, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, पोलीस भरती विद्यार्थी, ACBC प्लस आणि EWS याचे काही विषय आहेत, गिग वर्कर्स, झोमॅटो असेल, स्विगी असेल, खेळाडू, तसंच नर्स संघटना, अंगणवाडी, इतरही सर्व इतर अनेक विषय आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, युवांना सांगायचं आहे, पालकांना सांगायचं आहे की आज महाराष्ट्र धर्म आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. आज शांतता आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. हे मुद्दे आपण सर्वजण, तसंच आज जे सर्व युवा आंदोलन करत आहेत ते सुद्धा आपल्या या लढ्यामध्ये युवांच्या हितासाठी आणि स्वाभिमानी महाराष्ट्राच्या हितासाठी ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी घेतील. पण आज जे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याच्याचबरोबर जरांगे पाटील यांची तब्येत बघता आणि आज महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती बघता आणि युवांची मानसिकता बघता, युवांचं जे काही सुसाईड करण्याचं प्रमाण जे वाढत आहे त्या सगळ्या गोष्टी बघता आम्ही ही यात्रा आज इथं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करत आहोत. हीच नोंद मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी घ्यावी अशी मी विनंती या ठिकाणी करतो. जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण मराठा ॲक्शन. त्यांचा अभ्यास त्या बाबतीत नक्कीच चांगला असावा. त्यांचं जे मत आहे ते मत खरं आहे की आज अनेक युवांना संधी मिळत नाही, म्हणूनच आम्ही युवा संघर्ष यात्रा करत होतो. ते ज्या विषयासाठी लढत आहेत त्याच विषयासाठी आम्ही सुद्धा लढत होतो. त्यामुळे आज ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये होत आहे, मुद्द्यावर कुणी बोलत नाही, खोटी आश्वासनं दिली जातात. आम्ही सातत्याने हेच सांगतोय की जेव्हा जालन्यामध्ये लाठीचार्ज झाला होता त्याची एन्क्वायरी ज्युडिशियल एन्क्वायरी व्हायला पाहिजे होती. त्याची शासकीय एन्क्वायरी होत नाही.
मार्ग कुठलाही निघत नाही. हजारो एन्क्वायरी अशाच पडीक आहेत. मी स्वतः याच्यावर अनेक वेळा बोललेलो आहे, मीडियामध्ये बोललेलो आहे. जेव्हा जरांगे पाटलांची खूप मोठी अशी सभा ज्याच्यामध्ये लाखो लोक आली होती, तिथं इंटरनेट बंद केलं होतं, फेसबुक बंद केलं, तेव्हा मीच बोललो होतो. भूमिका आपण घेत असतो, त्यांची भूमिका योग्यच आहे. आज या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघता तर युवकांना संधी कुठेही आज मिळत नाही आणि त्याच मुद्द्यावर आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे. षडयंत्र काय हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही. संतांनी दिलेला विचार हाच होता की महाराष्ट्र धर्म म्हणजे सगळे समाज एकत्रित येऊन एकामेकाच्या बरोबर राहून आपल्या अडचणी सोडवणं. पण आज जर परिस्थिती बघितली तर कुठंतरी राजकारण या मराठा आरक्षणाच्या बाबतीत केलं जाते असं वाटतं. फक्त मराठा समाजाच्याच बाबतीत करतायत असं नाही, धनगर समाजाच्या बाबतीत हेच चाललंय. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या युवकांच्या आयुष्यावर राजकारण कुठेही करू नये. जरांगे पाटील प्रामाणिकपणे तिथं उपोषण करत आहेत, त्यांच्या जीवनावर कोणी राजकारण करू नये. त्यांचं आज आयुष्य तिथं कुठंतरी आरोग्याच्या बाबतीत धोक्यात आलंय असं आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर कोणी त्यांच्या बाबतीत नाही तर कुठल्याही संवेदनशील विषयाच्या बाबतीत राजकारण करत असेल तर हा महाराष्ट्र ते सहन करणार नाही. आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल या महाराष्ट्रामध्ये, स्वाभिमानी आणि संतांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये कधी ते यशस्वी ठरणार नाही. माझी व्यक्तिगत इथं आपल्या सर्वांना विनंती आहे की आज इथं बोलत असताना अतिशय संवेदनशील विषयावर आपण बोलत आहे. इथं कुठेही हा विषय सोडून दुसऱ्या विषयावर बोलण्याची आमची मानसिकता सुद्धा नाही, आमची इच्छा सुद्धा नाही. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला या बाबतीत जर दुसरे कुठले प्रश्न असतील तर ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथं थांबूया. गावबंदी आहे म्हणून ही संघर्ष यात्रा थांबवली जात नाही. आम्ही सर्वजण भावनिक आहोत. आज महाराष्ट्र पेटला आहे, महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे. आज विविध ठिकाणी मुलं आत्महत्या करतात. ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय तीच मुलं जर आत्महत्या करत असतील तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण यात्रा पुढे कशी घेऊन जाऊ शकतो? तुम्ही जर बघितलं, एका गावामध्ये आम्हाला अडवलं होतं. आम्ही स्वतः जाऊन तिथे चर्चा केली. चर्चा केल्यानंतर ते स्वतः आमच्याबरोबर आले. त्यांचं मत आलं की आरक्षणाला तुम्हाला पाठिंबा द्यावा लागेल, जो आम्ही दिलाच आहे, पण त्याच्याचबरोबर तुम्ही जे घेतलेले मुद्दे ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन ही भूमिका आम्ही घेऊ शकलो असतो, पण नाही. जर अशांत आपला महाराष्ट्र असेल तर आम्हाला आमची दुसरी कुठली भूमिका घ्यायची नाही. ही यात्रा उद्या आपण कधीतरी काढू, पण आज तरी नाही. आज आम्ही तुर्तास तात्पुरतं या यात्रेला स्थगित करत आहोत. हे बघा, हे सर्व सामाजिक भावनिक युवा आहेत. कोण आहेत ते मला खरं माहीत नाही. कदाचित अनेक लोक मला भेटत असतात, पण गेले 4 दिवस झालं मी कुठलाही फोन घेऊ शकलो नाही. कारण का ज्या ज्या गावात जातो तिथे लोक आपल्या आपल्या अडचणी घेऊन आलेले आहेत. त्यांनी वक्तव्य केलेलं असेल, मी त्यांना जबाबदार ठरवत नाही. ते भावनेच्या भरात त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे, पण ते वक्तव्य आत्ताच तुमच्याकडनं मला कळत आहे. त्यामुळे मी त्या वक्तव्याकडे बघून निर्णय घेणं हा प्रश्नच नाही. प्रश्न एवढाच आहे, आम्हाला आमचा हा जो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, तो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, तो अशांत हे पटत नाही. अशांत हा युवांमुळे आहे, युवांच्या अडचणींमुळे. त्या अडचणी सुटाव्यात अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. मी माझी भूमिका इथं सांगितलेली आहे. मी स्वतः मराठा आहे. मग आता मी स्वतः माझी भूमिका घेऊन माझी यात्रा इथं कशामुळे स्थगित करत आहोत हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल मी घाबरलो का, जर या महाराष्ट्रामध्ये
युवा आत्महत्या करत असेल, हो मी घाबरलो. हा जो स्वाभिमानी महाराष्ट्र, जो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, तिथं जर अशांत असेल, हो मी घाबरलो. आज जर युवांना संधी मिळत नसेल आणि त्याच्यामुळे जर युवा वेगळा कुठला ते निर्णय घेत असतील, हो मी घाबरलो. मी कुठेही मी वेगळी भूमिका म्हणत नाही. मी बोलतो ना तुम्हाला, आज जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये बघत आहे, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर मला विचारत असाल हो मी घाबरलो का, तर हो मी घाबरलो. कारण ही परिस्थिती महाराष्ट्राच्या आजच्यासाठी आणि उद्यासाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी ही पोषक नाही. असं एक मराठी माणूस म्हणून, या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ही माझी भूमिका आहे आणि हा माझा विचार आहे. टीव्हीवर अनेक वेळा मी भूमिका घेतलेली आहे, सभागृहामध्ये मी मुद्दे मांडलेले आहेत, आणि हे जे सर्व मुद्दे आहेत ते इथंच संपणार असं नाही. जेव्हा अधिवेशन घेतलं जाईल तेव्हा आम्ही 100% मांडू. आणि अजून एक माझी व्यक्तिगत मागणी आहे. मी स्वाभिमानी महाराष्ट्राच्या विधानसभेचा एक सदस्य आहे. माझी सरकारला एक मागणी आहे, आरक्षणाच्या विषयाच्या बाबतीत एक स्पेशल अधिवेशन पुढच्या 2 दिवसामध्ये करण्यात यावं. आम्हाला बोलायचं याच्यावर, आणि अधिवेशनामध्ये आणि विधिमंडळामध्ये जर आम्हाला बोलण्याची संधी दिली तर नक्कीच आम्हाला आवडेल. म्हणून आम्ही विनंती करतो, आव्हाने करतो महाराष्ट्राच्या सरकारला की पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्ही हे अधिवेशन बोलवा. आणि माझं अजून एक मत आहे की काही महिन्या म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्राने सुद्धा पार्लमेंट बोलावली होती, जरूरत नसताना. नवीन पार्लमेंट दाखवण्यासाठी त्यांनी पार्लमेंट बोलवली. आता या महाराष्ट्र जेव्हा जळत असेल तर या महाराष्ट्राच्या हितासाठी मोदी साहेबांनी एक स्पेशल पार्लमेंट हे केंद्राचं बोलवलंच पाहिजे. पुढच्या 5 दिवसामध्ये बोलवलं पाहिजे. राज्यात पण चर्चा करू आणि केंद्रात सुद्धा चर्चा करू, आणि ह्याच्यावर मार्ग आपण सर्वजण मिळून एकत्रित काढू. धन्यवाद. तुम्ही जर बघितलं तर मोदी साहेब काल येऊन गेले. परवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पण आज टीव्हीवर काय चर्चा चालू आहे की 7 मंत्रीपद भाजपला मिळणार, 5 मंत्रीपद शिंदे गटाला मिळणार, आणि 3 मंत्रीपद हे अजितदादांचे जे काही आमदार आहेत त्यांच्यातल्या काही लोकांना मिळणार. ही चर्चा करायची जरूरत आज आहे का? या बाबतीत तुम्ही जर दिल्लीला जाऊन महाराष्ट्र जेव्हा पेटला असेल, तुम्ही फक्त पदाबद्दलच बोलणार असाल, सामान्य लोकांच्या मुद्द्यावर तुम्ही बोलणार नसेल, तर हे सामान्य लोकांना कसं पटणार? एकाच व्यासपीठावर या देशातला आणि या जगातला कदाचित सर्वात ताकदवान माणूस तुमच्या जवळ बसलेला असताना तुम्ही त्यांच्या कानामध्ये जाऊन सुद्धा जर सांगू शकत नसाल की महाराष्ट्रात काय अडचण आहे, आणि शासकीय कार्यक्रमामध्ये तिथं जर राजकीय टीका होत असेल तर मग ह्यांना फक्त राजकारणच पडलेलं असेल. आणि अशा परिस्थितीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये असेल तर का या युवांना असं वाटणार नाही की राजकारणच नको? त्यामुळे ह्या सगळ्या नेत्यांनी ही भूमिका मनामध्ये ठेवली पाहिजे, सत्तेत असणाऱ्या लोकांनी सुद्धा आणि सत्तेत नसणाऱ्या लोकांनी सुद्धा, की मुद्द्यावर बोलायचं शिका. कारण का आज युवा पिढीला मुद्द्यावर बोलणं महत्त्वाचं आहे. आणि आजचा मुद्दा आहे की महाराष्ट्र आज जळतोय. मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यावर चर्चा करून तोडगा काढण्यापेक्षा अनेक लोकांना पदं पडलेली आहेत. हे खरंच शोकांतिका आहे आपल्या या राजकारणामध्ये, असं मला वाटतं. काल देशाचे प्रमुख महाराष्ट्रामध्ये येऊन जर आरक्षणाच्या बाबतीत एक शब्द सुद्धा काढत नसतील तर मग त्याच्या आदल्या दिवशी कुठलीच चर्चा या बाबतीतली झाली नसावी हेच सिद्ध होतं ना. कारण का जर महाराष्ट्र सगळ्यात ताकदवान राज्य या देशातलं, त्याचे मुख्यमंत्री त्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात, चर्चेला बसतात, प्रधानमंत्री साहेबांना नाही तर शाह साहेबांची चर्चा करतात, आणि दुसऱ्या दिवशी कुठेही त्याचा रेफरन्स येत नाही, मुद्दा बोलला जात नाही. मग कदाचित आदल्या दिवशी चर्चाच झाली नाही असंच आपल्याला समजावं लागेल ना. कारण त्या दोघांपेक्षा तिसरं तर कुणी नव्हतं तिथं. धन्यवाद.
स्थगित करण्याचं कारण मी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पुढचं पाऊल लवकरच मी सांगेल. पण एक गोष्ट आहे, हे जे सगळे मुद्दे आहेत ज्यांनी आम्हाला निवेदनं दिलेली आहेत, युवांचे हे जे प्रश्न आहेत, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. फक्त एवढंच आहे की आपला महाराष्ट्र शांत होऊ द्या, परिस्थिती शांत होऊ द्या, ज्या काही अडचणी त्या सुटू द्या, आणि मग आम्ही सर्वजण एकत्रित बसून युवांना विश्वासात घेऊन पुढचा निर्णय तिथं घेऊ. धन्यवाद.